नमस्कार. तुम्हाला संक्रांत भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज बनविणार आहे भोगीची रसरशीत चटपटीत तर्री रस्सा भाजी. चला तर मी घेतलेला आहे थोड्या घेवड्याच्या शेंगा, शेंगदाणे घेतलेले आहे, ओला वाटाणा घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे, हरभरे घेतलेले आहेत, ओले हरभरे घेतलेले आहेत, वांगी घेतलेली आहेत, थोडा पेरू घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी मी हवरी, कांदा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतले आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, धणे घेतलेलं आहे. तर मी हे सर्व तव्यावर छान असं भाजून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी धणे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मग मी ताजा मसाला तयार करणार आहे. ताज्या मसाल्याने काय होणार आहे की आपल्या रशाला खूप छान चव येणार आहे. तर मी 4 ते 5 लाल मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, वाळलेल्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आणि त्या भाजल्यानंतर चांगल्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. त्यात मग मी थोडा खडा मसाला घातलेला आहे. तर खड्या मसाल्यामध्ये मी चक्रीफूल घातलेलं आहे, दालचिनी घातलेली आहे, मिरे घातलेले आहे आणि थोडं जिरं घातलेले आहे. आणि त्यानंतर हे मसाला आहे तो मी मिक्सरला लावून घेणार आहे. तर त्यानंतर मी थोडं खोबरं त्यात घातलेलं आहे. खोबरंसुद्धा चांगलं असं लाल होऊन द्यायचं आहे. त्यानंतर कांदा चांगला काळा होऊन द्यायचा आहे. कारण कांदा छान भाजला की आपल्या या भोगीच्या भाजीला खूप छान चव येणार आहे आणि कलरसुद्धा खूप छान येणार आहे. तर मी कांद्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून काय होणार आहे की कांदा आपल्या लवकर भाजला जाणार आहे या पद्धतीनं. तर बघा, हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे. या मसाल्याचा सुगंध इतका छान आलेला आहे की बस. तर कांदा या पद्धतीने बघा किती छान असा भाजला गेलेला आहे. तर त्यानंतर मी कांद्यातच थोडी हवरी घालणार आहे. हवरीसुद्धा छान भाजली जाणार आहे कांद्यामध्ये आणि त्यात मी कोथिंबीर घालणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरीने सुद्धा रश्श्याला खूप छान चव येणार आहे. आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर हे जे घेतलेलं आहे मी ते थंड होण्यास ठेवणार आहे. त्यानंतर मी शेंगदाणे आणि थोडे ओले हरभरे यामध्ये तेलामध्ये थोडंसं परतणार आहे. या पूर्ण भाज्यांची चव आपल्या रश्श्यात उतरणार आहे. तर त्यानंतर हा जो मसाला आहे ना तो थंड होण्यास ठेवलेला आहे आणि मी लगेच मिक्सरला लावून घेणार आहे. तर या पद्धतीने बघा किती बारीक असं मी पेस्ट तयार केलेली आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये काय करणार आहे तर ह्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या मी 3 ते 4 मिनटं अशा परतणार आहेत. नुसतं तेलावरती थोड्याशा परतायच्या आहेत. त्याने काय होणार आहे की आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्यांचा कलर म्हणजे रश्श्यात जरी टाकलं तरी कलर त्याचा काही बदलणार नाही आहे, हिरवा असा कलर राहणार आहे. तर बघा मी 3 ते 4 मिनटं अशा भाज्या परतलेल्या आहेत. पहा, त्यानंतर मी पातेल्यात जरा जास्तच तेल घातलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 पळ्या तेल घातलेलं आहे. ते तेल चांगलं तापलं की आपली फोडणी करायची आहे. तर फोडणीसाठी मी जिरं घातलेलं आहे. तुम्ही कढीपत्ता वगैरे खडे मसालेसुद्धा घालू शकता, पण आता खडे मसाले नाही घातले तरी चालणार आहे, आपण मसाल्याला घातलेले आहेत. तर मी तेलामध्ये काय केलं आहे की आलं लसूण घातलेलं आहे. तर आलं लसूण छान असं परतायचं आहे. तर परतल्यानंतर जो आपला ताजा मसाला केलेला आहे ना तर तो घालायचा आहे. 2 ते 3 चमचे, म्हणजे जेवढा झाला आहे तेवढा घातला तरी चालणार आहे. तर मी यात 2 ते 2.5 चमचे मसाला घातलेला आहे. तो मसाला चांगला परतला की थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून आपला मसाला करपणार नाही. पहा, त्यानंतर हे जे वाटण मी त्यात घालणार आहे. वाटण पूर्ण तेल सुटेपर्यंत परतायचे आहे. छान असे परतून झाले की मी त्यात हळद घालणार आहे. पहा, या पद्धतीने चांगले 5 ते 6 मिनटे मसाला परतायचा आहे. त्यानंतर मसाल्यातच 1 चमचा मीठ घातलेलं आहे. मिठाने जे आपल्या वाटणाला छान चव येणार आहे. त्यानंतर ह्या भाज्या आपण ह्यात मिक्स करणार आहोत. पहा, तर ह्या भाज्या चांगल्या परतून घेऊन मस्त अशा 2 ते 3 मिनटं परतायच्या आहेत.
वाटणाचं पाणीसुद्धा मी यात घातलेलं आहे, जेणेकरून काय होणार आहे की हा मसाला खाली लागणार नाही. पहा, आता यावर मी ताट ठेवणार आहे. थोड्या वेळ 2 ते 3 मिनटं हे वाफेवर मी थोडे शिजून देणार आहेत. पहा, तर त्यानंतर मी काय करणार आहे की तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी तुम्ही यात घालू शकता. मी थोडं पाणी यात घातलेलं आहे, कारण आपली ही रस्सा भाजी आहे. पाणी तर गरमच घालायचे आहे. पहा, छान असं परतून झालेलं आहे. तर मी यात पाणी ॲड केलेलं आहे. पहा, पाणीसुद्धा मी चांगले 3 ते 4 लोकांना पुरेल असे पाणी घातलेले आहे. पहा, किती छान कलरसुद्धा आलेला आहे की नाही. आणि उकळल्यानंतर काय केले मी त्यात थोडंसं पेरू घातलेला आहे. पेरूच्या फोडी केले आणि त्यात पेरू घातलेला आहे. छान उकळी येऊन द्यायची आहे. कमी गॅसवर उकळून द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. तर त्यानंतर माझी भाकरीची सुद्धा तयारी झाली बघा. पूर्ण हवरी लावलेली गरमागरम खरपूस अशी भाकरी म्हणजे झालेली आहे. आता खायला सुद्धा खूप मज्जा येणार आहे. पहा, बाजरीची तीळ लावलेली खरपूस भाकरी. बापरे, किती छान बेत झाला आहे. पहा, किती छान झाली आहे भाजी आणि चवीला तर भन्नाट झालेली आहे.